नमस्कार मित्रांनो, अनेक व्हिडिओज आजपर्यंत मी इंडियन पॉलिटिक्सवर केले. खूप लोकांचं मत होतं की मी बोलताना बऱ्याच वेळेस जिओ पॉलिटिक्सचा अभ्यासाबद्दल बोलतो, पण त्याच्याशी संबंधित आजपर्यंत एकही व्हिडिओ आला नाही. आज मराठीत सोप्या भाषेमध्ये एक जिओ पॉलिटिकल व्हिडिओ टाकतो. आजच्या व्हिडिओची टॅगलाईन आपण ठेवूया की PM मोदींचा विदेश दौरा ह्या सिच्युएशनमध्ये का आला. लक्षात घ्या, ह्या दौऱ्याची पार्श्वभूमी जर आपण विचारात घेतली, मी आता त्यांनी ज्या 4-5 देशांना व्हिजिट केला त्या सगळ्यांना कवर नाही करत. एक बेसिक महत्त्वाचा मुद्दा मी कवर करतो आहे. त्याच्यामध्ये जसा मोदींचा नेदरलँड दौरा आपण कवर करणार आहोत, तसाच अमेरिकेचे प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प यांच्या चीन यात्रा. आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या चीन यात्रेबद्दल आधी जर बोलायचं झालं तर डोनाल्ड ट्रम्प यांची चीन यात्रा ही अविश्वासपूर्ण मैत्री असं एका वाक्यात मी डिस्क्राईब करेल. अविश्वासपूर्ण मैत्रीचा दौरा. कारण बघायला गेलं तर आपण आल्यानंतर आपल्या देशामध्ये म्हणतो अतिथी देवो भव, आणि अतिथीला आपण सर्वोच्च स्थानावर बसवतो. चीनने डोनाल्ड ट्रम्प यांना खालच्या दर्जाची खुर्ची दिली आणि त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तुम्ही ते सहज बघू शकतात. दुसरा, आपल्याला दिलेला सन्मानपूर्वक गिफ्ट हे आपण आनंदाने घरी घेऊन जातो. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांना मिळालेले सर्व गिफ्ट हे त्यांनी चीनमध्ये सोडून गेले, कारण की त्याच्यात काही हॅकिंग मटेरियल असेल असं त्यांचं म्हणणं आहे आणि सिक्युरिटी रिझननी सोडले. एवढंच नाही, तर डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सर्व ऑफिशियल्स जे त्यांच्याबरोबर होते त्यांना त्यांचे ओरिजिनल फोन, ओरिजिनल लॅपटॉप्स कॅरी करायला देखील बंदी केली होती. एवढा विश्वास दोघं देशाच्या राष्ट्राध्यक्षांना दोघांवर होता. म्हणून मी एक स्टेटमेंट देतो आहे, अविश्वासपूर्ण मैत्री दाखवण्यासाठीचा झालेला दौरा. ह्याच्यात विश्वास कुठेही नव्हता. आता आपण येऊया PM मोदी परदेशी गेले आणि परदेशी गेल्यानंतर त्यांनी अनेक देशांना व्हिजिट केली मागच्या 4-5 दिवसामध्ये. त्याच्यातला एक महत्त्वपूर्ण देश होता नेदरलँड. आता नेदरलँडला का बरं कवर केलं, तर नेदरलँडचा दौरा हा कमी अधिक फरकाने हा अमेरिका आणि चीनच्या बैठकांवर अवलंबून होता. चीनच्या ह्या सर्व कृती ज्या मी तुम्हाला सांगितल्या की डोनाल्ड ट्रम्प यांना खालच्या दर्जाची खुर्ची दिली, म्हणजे सीटचं जे कुशन होतं ते कमी होतं की डोनाल्ड ट्रम्प खाली दिसावे आणि चीनचा राष्ट्राध्यक्ष वरती दिसावे, ह्यासाठी ती त्यांच्या देशाची खेळी असू शकेल ही जी त्यांनी केली. ह्याच्या मागचं कारण होतं चायनाला हे दाखवायचं आहे की अमेरिका ही आमच्यापेक्षा खाली आहे आणि अमेरिका आमचं सगळं ऐकणार आहे. आता चायनाला अमेरिकेकडनं काय पाहिजे? चायनाला अमेरिकेकडनं तायवानवर जेव्हा चायना अटॅक करेल त्यावेळेस तायवानबद्दल काही करू नये ह्याची शाश्वती पाहिजे, आणि ह्यासाठी ही खेळी असावी असं माझं मत आहे. कारण त्याचे दुसरे विरोधाभास काही क्षणामध्ये, म्हणजे त्याच्याशी लिंक काही मी तुम्हाला सांगतो आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर तायवान चायनाला का पाहिजे हे पण आपण बघूया. आज जगामध्ये हायेस्ट सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरर जर कुठला देश असेल तर तो तायवान आहे. तायवान हा सेमीकंडक्टरमधला किंग आहे असं आपण म्हणूया. आणि सेमीकंडक्टर आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे कुठे कुठे वापरला जातो. तुमच्या स्मार्टफोनला वापरला जातो, तुमच्या TV ला वापरला जातो, तुमच्या कम्प्युटरला वापरला जातो, तुमच्या लॅपटॉपला वापरला जातो, तुमच्या मेडिकल इंडस्ट्रीमध्ये वापरला जातो, येणाऱ्या AI इंडस्ट्रीमध्ये वापरला जातो आणि डिफेन्समध्ये वापरला जातो. आणि आता भारताची डिफेन्समधली ग्रोथ ही सगळ्यात जास्त आहे. चायनाला भारतावर प्रभुत्व मिळवण्यासाठी सेमीकंडक्टरची गरज आहे, आणि ती सेमीकंडक्टरचा जो किंग आहे त्यालाच आपला गुलाम बनवण्याचा चायनाचा खेळ असू शकतो. आता मोदींनी ही गोष्ट भापली का? तर 100% भापली. मोदींनी 100% ह्या गोष्टीला जिओ पॉलिटिकल सिच्युएशनला लक्ष दिलं. आणि आपल्या पंतप्रधानांची दूरदृष्टी बघा. मोदी नेदरलँडला गेले. नेदरलँडच्या यात्रेमध्ये त्यांनी सेमीकंडक्टर जे TMNC मशीन असतो त्या मशीनचे सौदे केले. त्याच्यामध्ये लिटोग्राफी टेक्नॉलॉजी म्हणून असते जी सेमीकंडक्टर बनवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची आहे.
ती लिथोग्राफी टेक्नॉलॉजी ASML कंपनीकडे आहे आणि जगामध्ये ASML ही एकच कंपनी आहे जी लिथोग्राफी टेक्नॉलॉजीने सेमीकंडक्टर बनवते. ह्या कंपनीबरोबर माननीय पंतप्रधानांनी ॲग्रीमेंट केलं. ते ॲग्रीमेंट टाटा इलेक्ट्रॉनिक्सबरोबर मॅप केलं आणि ह्या झालेल्या डीलमध्ये अजून नॉन कॉम्पिटचीही ॲग्रीमेंट आहे. म्हणजे टाटा इलेक्ट्रॉनिक्सशिवाय बाकीच्या देशांमध्ये कुठेही सेमीकंडक्टर मशीन देणार नाही वगैरे वगैरे असं ॲग्रीमेंट आहे. सो येत्या काही दिवसामध्ये भारत स्वतःचे सेमीकंडक्टर आणि जगाला पाहिजे असलेले सेमीकंडक्टर भारत बनवेल. आता चायनाने सेमीकंडक्टर बनवले तर वाईट काय होतं? अहो, ह्याच व्हिडिओच्या सुरुवातीला मी सांगितलं की अविश्वासपूर्ण मैत्री याच्यामध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना भीती होती की आपले मोबाईल फोन, आपले लॅपटॉप हॅक होऊ शकतात, म्हणून त्यांनी त्यांचे ओरिजिनल लॅपटॉप, मोबाईल फोन कॅरी केले नव्हते. दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्यांनी चायनामध्ये मिळालेले जेवढेही गिफ्ट होते त्याच्यामध्ये काही हॅकिंग मटेरियल असेल म्हणून ते चायनाच्या एअरपोर्टवरच सोडून निघून गेले. आता जर त्या सेमीकंडक्टरमध्ये चायना काय करू शकतो याची काही चायनाचा म्हणजे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी सांगितलं होतं, चायना इज अ गुड फ्रेंड ऑफ माइन. वॉशिंग्टनचा DC सगळ्यात चांगला मित्र चायना आहे. ह्या मित्राबद्दल एवढा चांगला विश्वास अथवा अविश्वास हा एका चांगल्या मित्राने दाखवल्यानंतर आपल्यासारख्या शेजार राष्ट्रांनी काय विचार करावा हे तुम्हीच ठरवा. जाता जाता एक डिस्क्लेमर, हा व्हिडिओ भाजपाचा कार्यकर्ता म्हणून नाही तर जिओ पॉलिटिकल अभ्यासक आणि एक इकॉनॉमिक्सचा सर्वसाधारण विद्यार्थी या नात्याने करतो आहे. स्वाभिमानाने बोलूया. मी मध्यमवर्गीय. नमस्कार. जय हिंद. जय महाराष्ट्र.